तर जयंत पाटील आणि भोंदू खरातच्या फोटोवर गोपीचंद पडळकरांनी टीका केलेली आहे। काहींना स्थिरता हवी होती म्हणून भोंदू खरातकडे गेले असतील असं पडळकर यांनी म्हटलंय। पोराचं पुढचं काही भविष्य होतं का यासाठी देखील खरातकडे गेले असतील असं पडळकरांनी म्हटलं। तो बाबाचं प्रकरण आल्यानंतर कळालं कोण कोण जात आहे। त्यांना स्थिरता हवी असेल, आता काय मिळण्यासारखी परिस्थिती नाही आणि पोराचं पुढं काय भविष्य होतंय का त्यासाठी ते गेले असतील आणि ते सगळे फोटो पण सगळे आलेले आहेत। तर कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली। या बैठकीला खासदार नरेश मस्के, रवींद्र फाटक यांची उपस्थिती होती। तर बैठकीमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर मधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। संघटना बांधणी, मतदान यादीवर काम करण्याच्या सूचना खासदार श्रीकांत शिंदेंनी यावेळी दिल्या। तर मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील डॉक्टर बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेज विरोधामध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसेमुळे न्याय मिळाला। कॉलेजवर एफआयआर दाखल करण्यात आलाय। लाखोंची फी घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा कॉलेजवर आरोप आहे। तर सरकार विरोधी कादंबरी म्हणत अमरावती विद्यापीठानं ते 50 दिवस ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवलेली आहे। अभ्यासक्रमातून कादंबरी हटवल्यानं मोठा वाद निर्माण झाला। कोरोना काळातील परिस्थिती आणि लॉकडाऊन यावर ही कादंबरी आहे, तर ही कादंबरी अभ्यासक्रमात लागू करावी अशी मागणी काँग्रेससह पुरोगामी विचारवंतांनी केली। विद्यापीठाने जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय एकंदरीत अयोग्य निर्णय आहे आणि माझ्या मते खऱ्या अर्थाने ही अघोषित आणीबाणी आहे। लेखकासाठी, कलावंतासाठी हा काळ अनुकूल नाही आहे। या काळामध्ये लेखकांनी काय लिहावं, कुठल्या बाजूने लिहावं हे सत्ता जर ठरवत असेल तर लेखन स्वातंत्र्यावर साहजिकच गदा आणण्यात येईल। आता बातमी आहे पालघरमधून। पालघरमधील सायली सुर्वे लव जिहाद प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आतिफ तासेला अटक करण्यात आली। आरोपीला मुंबईतील कांदिवली परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। जमीन बळकावल्याप्रकरणी जेवे ठार मारण्याच्या गंभीर गुन्ह्यामध्ये अडकलेल्या आतिफ तासेचा सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून त्याचा शोध सुरू केला होता। तर मानखुर्दमधील सरकारी जमिनीवरील 1200 अनधिकृत झोपड्यांवर पालिकेनं हातोडा चालवला। तब्बल 11 एकर जमीन अतिक्रमणमुक्त झालेली आहे। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। निष्कासित जागांवरती नागरिकांसाठी अत्याधुनिक विज्ञान पार्क उभारणार आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली। तर बीडच्या केजमधील दहिफळ वडमावलीत लाचखोर तलाठी परमेश्वर जाधवला अटक करण्यात आली। 9,000 रुपयांची लाच घेताना एसीबी कडून रंगेहात पकडण्यात आले। वारस हक्काच्या आधारे जमीन नावावर करून देण्यासाठी 39,000 रुपयांची लाच जी आहे ती मागितली होती। आरोपी तलाठीवरती गुन्हा दाखल करण्यात आला। तर नागपूरच्या सीतावर्डी परिसरातील मोबाईल दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली। आरोपीकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला आहे। तर सीतावर्डी मोबाईल दुकानात चोरी प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलाय। पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला। तर देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात त्याचा प्रत्यय येणारी घटना कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। सिलेंडरसाठीच्या ओटीपीनं एका 62 वर्षीय वृद्धाचा जीव वाचला। श्रीनिवास कंबा कालटे हे विहिरीतून पाणी काढताना विहिरीत पडले। 3 दिवस श्रीनिवास आचार्य विहिरीत अडकले होते। ते एकटेच राहत असल्यानं कुणालाच पत्ता नव्हता। मात्र त्यांनी बुक केलेल्या गॅसचा डिलिव्हरी बॉय घरी पोहोचला, पण श्रीनिवास विहिरीत असल्यानं ओटीपी मिळू शकला नाही। ओटीपी मिळाल्यानं संशय बळावला आणि मित्रानं शोध घेतला असता श्रीनिवास विहिरीत जिवंत आढळले। गॅस सिलेंडरच्या उशिरामुळे आणि एका ओटीपीमुळे या वृद्धाचे प्राण वाचलेले आहेत। तर धाराशिवमधील काटी सावरगावच्या गॅस एजन्सी धारकाचा आत्महत्येचा प्रयत्न पाहायला मिळतोय। सर्व एचपी डीलरची व्हीसी बैठक सुरू असतानाच आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला। तुळजापूर तालुक्यातील काटी सावरगावमधील एचपी गॅसचे संचालक ज्ञानेश्वर माळी असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचं नाव आहे। कंपनीकडून डीलर्सला सहकार्य होत नसल्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्याने म्हटलं। दरम्यान
ग्राहकांना आव्हान आहे की तुम्ही आम्हाला प्रेशर करू नका, गॅसचा मुबलक साठा आहे असं गॅस एजन्सी चालकांनी म्हटलेलं आहे. ग्राहकाकडून लोड जास्त आल्यामुळे आम्हाला प्रेशर आलेलं आहे. कंपनीकडून आम्ही मागणी करेल त्या प्रमाणात सिलेंडर आम्हाला थोडंसं कमी जास्त प्रमाणात मिळत असतात. असं काही नाही, फक्त प्रेशर आलं हे ग्राहकाकडून प्रेशर आलेलं आहे. आणि हे सगळं सिस्टीम जाम झाल्यामुळं लोकांची बुकिंग होत नव्हती, कस्टमर नंबर रजिस्ट्रेशन होत नव्हता. ह्या गोष्टीमुळे लोक पॅनिक झाले आणि त्याचं प्रेशर शेवटी कस्टमर पॅनिक झाला की डीलरला पॅनिक होणं त्याच्यामध्ये आलंच. आणि ह्या मानसिकतेतून त्याने हे उचललेलं पाऊल आहे असं मला वाटतं. तर पुण्यात एका आजोबांनी 11 दिवसात 12 कोटी गमावलेले आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीचं आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून गंडा घालण्यात आलाय. पुण्यातील 75 वर्षीय निवृत्त व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आलेली आहे. तर पुण्यामध्ये शेअर बाजार येथील गुंतवणुकीचा आमिष दाखवून 12 कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे. पुण्यातील 75 वर्षीय आजोबांना हा गंडा घालण्यात आलाय. पुण्यात एका आजोबांना 11 दिवसांमध्ये हा गंडा घालण्यात आलेला आहे.